गोदावरी नदीला पूर आल्यानं पोहनेर गावाचा संपर्क तुटलाय। धनंजय मुंडेंनी गावकऱ्यांची भेट घेतली आहे। थर्माकोलच्या होडीतून आढावा घेतला असून प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। डोंबिवलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी व्हॉट्सअॅपवर 2 दिवसांपूर्वी आपले स्टेटस ठेवले होते। यामध्ये पंतप्रधान मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल केला होता। आज भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब त्याचप्रमाणे पदाधिकारी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मामा पगारेंना एका ठिकाणी बोलावून त्यांना साडी नेसवली आणि माफी मागायला लावली आहे। शहापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार पडलंय। पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। आगामी निवडणुकीत ठाकरे गटाचा भगवा फडकणार असल्याचा विश्वास यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। पूरस्थितीच्या नुकसान भरपाईचा निकष बदलण्याची खासदार ओमराजे निंबाळकरांची मागणी आहे। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीसोबत ओमराजे निंबाळकरांनी भूमिका मांडली आहे। शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री मैदानात उतरणार आहेत। राज्यातील पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री पाहणी करणार आहेत। येत्या 2 दिवसात उद्धव ठाकरे धाराशिव दौऱ्यावर जाणार आहेत। उद्धव ठाकरेंनी पूरस्थितीचा आढावा घेतलाय। नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार असून पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत। वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मनसेनं वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून सरकारवर जोरदार रोष व्यक्त केलाय, घोषणाबाजी केली आहे। सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीवरून ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे आक्रमक झाले। दर्यापूरमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि कर्जमाफी देण्यात यावी अशी आमदार गजानन लवटे यांनी मागणी केली आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा शेतकऱ्यांनी ताफा अडवला। तत्काळ मदत करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली। यावेळी प्रशासनाकडून मदत मिळवून देण्याचं महाजनांनी आश्वासन दिलंय। भंडारा शहरातील अखिल सभागृहात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला। भंडाऱ्याच्या शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। पंकजा मुंडे बुधवारी बीड दौऱ्यावर आहे। जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांना भेट देणार आहे। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर अनेक गावांच्या पुराच्या पाण्यामुळे संपर्क तुटलेला आहे। गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झालाय। नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील महिलांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय। महिलांचे आरोग्य आणि जीवनमान सुधारण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 25 लाख गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे।